जेव्हा आपण देवापुढे गेल्यानंतर प्रार्थना करतो त्यावेळेस आपल्या डोळ्यातून पाणी येते, अश्रू येत असतील तर हे योग्य आहे का? कशामुळे असे होत असते? ह्याचे संकेत काही आहेत का? कशामुळे असे होत असते? याबद्दल आज आपण खूप महत्त्वाची माहिती बघणार आहोत. देवासमोर, स्वामींसमोर बसल्यावरती आपल्याला झोप येते, जांभळ्या येतात, आळस येतो किंवा डोळ्यात पाणी येते. आपण स्वामी सेवा जप करत असतो त्यावेळेस असे खूप जणांसोबत घडत असते. तर हे सगळे असे का होते? कोणते काही संकेत असतात का? याच्याबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर स्वागत आहे तुमचं स्वामी कृपा ह्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. श्री स्वामी समर्थ. आपण स्वामींसमोर किंवा देवासमोर बसलेलो असतो तेव्हा आपण मनापासून, अंतरात्मापासून स्वामींची भक्ती करत असतो. त्यावेळेस काय होते, आपला जो अहंकार आहे, जो काही मीपणा आहे, हा सगळा गळून जातो. स्वामी आणि आपण एकरूप होतो. आपल्या मनापासून ही भावना असते की बस स्वामी स्वामी, स्वामींशिवाय माझे काही नाही, स्वामी हेच माझे तारणहार आहेत. आपण स्वामींशी एकरूप होतो त्यावेळेस आपल्या डोळ्यातून हे अश्रू येत असतात. हे अश्रू येणे ह्याचाच अर्थ आपली जी काही पूजा, जी काही भक्ती आहे ती स्वामींपर्यंत पोचलेली आहे, ही त्याची जणू पोचपावतीच असते. तर अशा रीतीने देवाची पूजा करताना, नामस्मरण करताना डोळ्यातून पाणी येणे हे एक शुभ लक्षण मानले जाते. ज्यावेळेस आपण पूजा करताना, नामस्मरण करताना जांभळ्या येणे, आळस येणे, झोप येणे या सगळ्या गोष्टी का होतात? तर सगळ्यात पहिले आपण जाणून घेऊ, आजपर्यंत आपण जे काही मागतो, बघतो, बोलतो याचे काही आपण कर्म करत असतो. जे काही राग, लोभ, मत्सर, ज्या काही वाईट आठवणी, दुःखद आठवणी असतात, ह्या सर्व गोष्टीच्या परिणामाने आपल्या मनावर म्हणा, आपल्या आत्म्यावर एक नकारात्मकतेचा काळा थर साचत जातो. एक नकारात्मकतेची लेयर आपल्या मनावर साठत जाते. उदाहरणार्थ घ्यायचे झाले तर एखादी वस्तू तुम्ही एका जागेवर ठेवली आहे आणि खूप दिवस झाले ती वस्तू तुम्ही हलवलीच नाही, तर त्या वस्तूवर कशी धूळ साठत जाते. अगदी तसेच असा जेव्हा आपण पूजा करतो, नामस्मरण करतो, भजन, आरती, जे काही ईश्वरी देवतांची भक्ती करतो त्यावेळेला काय होते, आपली मनशुद्धी होत असते, आपली आत्मशुद्धी होत असते. ही जी ईश्वरी शक्ती आहे, स्वामींची शक्ती आहे, ही आपल्यातील नकारात्मकतेला बाहेर काढून ती दैवी शक्ती तिथे जागा घेत असते. आपल्या मनातील आपली स्वतःची जागा निर्माण करत असते. पण या नकारात्मकतेला बाहेर काढली जाते तेव्हा ती अशा सहज सोप्या पद्धतीने जात नाही, ती भरपूर विरोध करते. आता बघा, एखादी खुर्ची रिकामी असते, त्यावर आपण बसणे किती सोपे आहे, त्यावर आपण लगेच बसू शकतो. पण त्याच खुर्चीवर एखादी व्यक्ती बसलेली असेल तर तुम्ही उठून त्यावर बसायचे असेल तर ती व्यक्ती लगेच उठेल का? नाही, ती तुमच्याशी भांडेल, सगळ्या प्रकारे ती विरोध करेल, ती व्यक्ती तेथून उठणारच नाही. तर हे एक उदाहरण झाले. अशाच प्रकारे हे आहे, जेव्हा ही देवी शक्ती आपल्यात येत असते, जेव्हा हे ईश्वरी चैतन्य आपल्यात येत असते, ते या नकारात्मकतेला बाहेर काढते. हे नकारात्मकता सर्व प्रकारे विरोध करत असते, जेणेकरून ही पूजा, हे नामस्मरण बंद करावे. ह्या नकारात्मकतेला बाहेर जाऊ देऊ नये ह्यासाठी तिचे प्रयत्न असतात. आणि तिचे विरोधाची पद्धत म्हणजे की जांभळ्या येणे, आळस येणे, कधी एकदा उरकतोय, कधी एकदा संपवतोय असे होणे, झोप येणे किंवा कुठे कुठे खाज येणे, की त्यामुळे तुमचे लक्ष लागू नये पूजेमध्ये, नामस्मरणमध्ये लक्ष लागू नये, की तुमचे मन एकाग्र होऊ नये. हे सर्व या नकारात्मकतेचे प्रयत्न असतात की तुमची पूजा पूर्ण होऊ नये, तुम्ही सोडून द्यावे. तर हे तर झाले शारीरिक लेवलवर. तर पुढे मानसिक लेवलवरही तुम्हाला खूप सारे विचार येतील, तुमचे मन एकाग्र होणारच नाही. वाईट विचार देखील येतील, देवांबद्दल असतील, स्वामींबद्दल असतील, इतर कोणाबद्दल वाईट विचार येतील. तरी देखील तुम्ही पूजा करत राहिलात तर तुमची पुढची लेवल असते ती बुद्धीची. तुम्हाला तुमच्याच आतून एक
आवाज येईल. तुम्ही जर खूप वेळ अर्धा तास त्यापेक्षा जादा वेळ बसलात तर तुम्हाला तुमच्याच आतून एक आवाज येईल की अरे चल उठ, काय किती वेळ बसलायस, हे माळ घेऊन किती वेळ बसलायस देवासमोर, किती कामे पडलीत बघ, एवढे हे काय होणार आहे. तुम्हाला कामे वगैरे पण आठवतील. पण मित्रांनो, आपण वरती बोलवलो त्या सगळ्या गोष्टी जर आपल्या तरी आपण हार मानायची नसते. हे सगळे झाल्यावर आपण पूजा वगैरे सोडून द्यायची नसते. आपण दटून राहायचे असते. आपण पूजा नामस्मरण जे काही करतोय ते करत राहायचे असते. जर तुम्ही जास्तीत जास्त पूजा करत राहाल, रोज करत राहाल, तशी ही नकारात्मकता बाहेर येते. जाऊन जाऊन पूर्ण मनशुद्धी होते. नकारात्मकता बाहेर जाऊन जाऊन तुमची मनशुद्धी होईल, पूर्ण आत्मशुद्धी होईल. ही नकारात्मकता गेली की तुमची व्यवस्थित पूजा होणार, व्यवस्थित मन लागणार, एकाग्र होणार. तुम्ही त्या पूजेमध्ये तुम्हाला प्रसन्न वाटेल, छान वाटेल. ती पूजा स्वामींपर्यंत नक्कीच पोहोचेल. बघा, जर एखादा चित्रकार असेल, तो जेव्हा शिकायला जातो चित्रकला, तेव्हा सुरुवातीला तो चांगले चित्र काढेल का नाही? नाही ना. तर स्टार्टिंगला खराबच येईल, वेडेवाकडे येईल, वेडेवाकडे चित्र तो काढेल. जसा तो रोज सराव करेल, रोज काढायला लागेल, तशी त्याची चित्रे छान येत राहतील. मग तो एक चांगला चित्रकार काही दिवसानंतर होईल. तर ह्या बाबतीतही तसेच असते. जसे तुम्ही रोज पूजा कराल, रोज नीट व्यवस्थित मनापासून पूजा कराल, स्वामींवर मनापासून विश्वास ठेवून पूजा कराल, तेव्हा ही नकारात्मकता तुमची निघून जाईल व त्याची जागा ईश्वरी चैतन्य घेईल आणि तुमची ही पूजा देवांपर्यंत पोहोचेल. छान पूजा होईल. तेव्हा तुम्हालाच कळेल, तुम्हालाच त्याची पोचपावती मिळेल, तुम्हाला प्रसन्न वाटेल, मन आनंदी राहील. तर अशा रीतीने हे जांभळ्या, आळस वगैरे येणे ही एक अशुभ लक्षण आहेत. पण म्हणून आपण हार मानायची नाही. आपण रोज नियमित पूजा करायची. नामस्मरण असेल हे करत राहायचे आहे. ह्याचा फक्त तुम्हाला पूजेतच नाही तर इतर आयुष्यात देखील खूप फायदा होईल. आत्ताची जी परिस्थिती आहे तर आपण घाबरून जाता कामा नये. देवावर संशय येतो की काय होईल, कसे होईल. तर या गोष्टीमध्ये फार मदत होते. या पूजा, स्वामींचे नामस्मरण मनापासून केल्यामुळे आपल्याला एक आत्मबळ मिळते. देवावर एक हा विश्वास व ईश्वरी ताकद आपल्या पाठीमागे राहते. हे आपली संरक्षण करते. जीवनाकडे बघण्याचा एक सकारात्मक दृष्टिकोन येतो. काही झाले तरी तुम्ही लगेच निराश, हताश न होता एक सकारात्मकतेने जगायला लागतात, दुसरा मार्ग शोधतात. आणि स्वामींचे दैवी शक्ती ही एक आपल्याला मार्गदर्शन करत असते. भक्तांवर स्वामींचे लक्ष असतंच. त्यामुळे हे सगळं काही झालं तरी तुम्ही हार मानायचे नाही. तुम्ही रोजच्या रोज नियमित व्यवस्थित नामस्मरण, पूजा असेल ते मनापासून करायचे. स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवायचा आहे की स्वामी माझ्यासोबत आहेत, स्वामी माझे नेहमी चांगले करणार, स्वामी असताना माझे काही वाईट होणारच नाही, स्वामी माझे रक्षण करते, खंबीरपणे माझ्या पाठीशी उभे आहेत. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये लिहून पाठवा. व्हिडिओला लाईक करा आणि हो, आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. चला तर मग, स्वामी तुम्हाला नेहमी सुखात, आनंदात ठेवो हीच प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन गुरुदेव दत्त.